काँग्रेसनं फक्त मागील काळात भूमिपूजने केलीत, आम्ही प्रत्यक्ष कामे करून दाखवलीत असा टोला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे। तर मोदींच्या दौऱ्यासाठी आम्ही भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय केला असून जास्तीत जास्त लोक या सभेला येतील असं नियोजन केलं असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले। शिवस्मारक सभागृहात सोमवारी पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी पार्क मैदानाची पाहणी केली आणि माध्यमांना मुलाखती दिल्या। काय म्हणतात हे सोलापूरचे दोन मंत्री पहा। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वार्ड स्तरापासून त्या पूर्ण जिल्ह्यापर्यंत सगळीकडे प्रत्येक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आलेला आहे। प्रत्येक प्रभाग वाईज असू द्या, मंडळ वाईज असू द्या, आणि त्यांना सगळ्यांना आपण ह्या मेळाव्याला येण्यासाठी जनतेला आव्हान करावं। मागील काळामध्ये जर आपण इतिहास बघितला तर फक्त निवडणुकीच्या पुढे भूमिपूजन करायची प्रथा होती आणि पुढच्या निवडणुकीला सुद्धा ते भूमिपूजन परत एकदा करायचे। आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, सोलापूर तुळजापूर रस्ता याच मानाने पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं होतं। त्याचं लोकार्पणसुद्धा म्हणजे करायची आवश्यकता होती, पण रस्ता सुरू झाला असल्यामुळे ते आत्ताच्या काळामध्ये जे काही रस्ते झालेले आहेत, माननीय नितीन गडकरी साहेबांनी जे दिलेले रस्ते ते रस्तेसुद्धा आता जवळपास कार्यान्वित व्हायला लागले। शहरातले उड्डाणपुलंसुद्धा याच काळातले झालेले आहेत आणि याच मंत्र्यांनी भूमिपूजन केलेले आहेत। मागच्या काळात मान्यता घेतलेली आहे आणि आत्ता त्याची भूमिपूजन करतायत। मला असं वाटतं की हे सरकार तसं नाही, हे सरकार स्वतः गरिबांच्यासाठी काम करतं आहे, या सोलापूर या महाराष्ट्रासाठी काम करतं आहे आणि जे काम करतं आहे ज्याला ते या सरकारने मान्यता दिलेल्या आहे त्याचीच कामं करतं। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रेनगर फेडरेशन सोलापूर असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी 30,000 गृहप्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी ठीक 10 वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी, केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता, ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख, रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि रेनगर फेडरेशन सोलापूर सर्व संचालक मंडळ।